सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। रूप पाहताय छनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। पाहता
सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी हा विठ्ठला भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठला भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव पुण्यवंत भावे गीता सज्जनाचे नावे गीता सज्जनाचे नावे गीता सज्जनाचे नावे पुण्यवंत भावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे हे माझी वाचा तुटी हे माझी वाचा तुटे हे माझी वाचा तुटी हे माझी वाचा तुटे हे माझी वाचा तुटे महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी हे माझी वाचा तुटे महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव पायी संतांच्या भाव पायी संतांच्या भाव विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या पायी संतांच्या भाव पायी संतांच्या भाव हे माझी वाचा तुटे 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 महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी हे माझी वाचा तुटे महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी तुकावणे पापे जाते संतांच्या जपे जाते संतांच्या जपे जाते संतांच्या जपे तुकावणे पापे जाते संतांच्या जपे जाते संतांच्या जपे जाते संतांच्या जपे हे माझी वाचा तुटी हे माझी वाचा तुटे हे माझी वाचा तुटी हे माझी वाचा तुटे हे माझी वाचा तुटे महालाभ पुकासाठी
पुण्यवंत भावे 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 गीता सज्जनांची नावे गीता सज्जनांची नावे नेगे माझे नावे हे गे माझी वाचा तुटी हे गे माझी वाचा तुटी नेगे माझे
अरे पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटे महालाभ भुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची आभाव निघे माझी वाचा तुटे महालाभ भुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आजपे निघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे आप त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तकमाझा पायावरी मस्तकमाझा पायावरी माझा पायावरी यावर करी सताचा यावर करी सताचा यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी मस्तक माझा पायावरी यावर
पुण्यवंत भावे घेता सज्जनांचे नावे निघे माझे वाचा तुटी महालाभ भुकासाठी। प्रस्तुत अकारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अहेतुकी आणि अपरिहत अशा कृपानुग्रहामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी आपल्या या श्री विठ्ठल मंदिराच्या या सुंदर अशा सप्ताहाला आपण सर्व मंडळी इथं जमलेलो आहात। आजच्या या तृतीय दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलेली आहे। आपण या सप्ताहामध्ये सुंदर असं अमृतमय श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात की ज्या भागवताच्या श्रवणाने भागवतामध्ये गुरुवरांनी महाराजांनी सुंदर वर्णन केलेलंच असेल। महात्म्यामध्ये संकादिक महाराज म्हणतात की या भागवताचा रोज एखादा श्लोक, एखादा नाही अर्धा श्लोक, अर्धा नाही चतुर्थांश श्लोक ज्याने वाचला ना त्याच्या जीवनामध्ये नरक ही अवस्थाच नाही। विठाल 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 बोला पुंडलिक पंढरीनाथ भगवान की पौल ज्ञानेश्वर महाराज की गुरु जेठूजी महाराज की गुरु जोग महाराज की। आणि अशा या सुंदर असं भागवतामृताचं आपण काय करत आहोत, रसपान करत आहोत। आज जर आपल्या जीवनामधील त्रिविध ताप घालवायचे असतील, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक, या त्रिविध तापांचा नाश करणारा म्हणजे कोण आहेत? या त्रिविध तापांचा नाश या श्रीमद भागवताच्या नुसत्या श्रवणाने होतो। कारण की भगवंताची कथा म्हणजे साधारण आहे का? नाही। आपण रोज म्हणतही असाल तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापघम। तव कथामृतम तप्त जीवन। या जीवनामध्ये या संसारामध्ये तप्त झालेल्या जीवांना शांत करण्याचं साधन म्हणजे भागवतामृत। विठाल विठाल आणि असं हे सुंदर असं श्रीमद भागवताचं आपण रसपान सर्व मंडळी करत आहोत। आणि रसपान ज्यांच्या मुखातून करतायत ते आमचे आदरणीय हरिभक्त परायण मुकुंद बाबा असुदेकर, मुकुंद बाबा चिरमाळे आमच्या असुद्याचे, म्हणजे आम्ही एकाच गावचे नाही, ते आमच्या गावचे म्हटल्यापेक्षा आम्ही त्यांच्या गावचे। विठाल विठाल बघा काय योग आहे। कथाकार असुद्याचे, कीर्तनकार असुद्याचे आणि गायनाचा असा ट्रिपल योग आहे। आता काही लोक म्हणे तिघांची काय गरज आहे तुमची आमच्या गावामध्ये? अहो सरकार तिघांचं आहे। विठाल विठाल जसं सरकारचं एकावर भागणार नाही तसं तिघांशिवाय तुमचं काही आज भागणार नाही, म्हणून तिघही आलो। असू द्या, असू द्याचे म्हणून असू द्या। बर, आपला विनोदाचा विषय बाजूला सोडा। गुरु महाराजांच्या मुखातून आपण सुंदर अशी कथा, भागवत कथा श्रवण करत आहात। अहो आमच्या सरकार साधारण विद्यार्थ्यांना सुद्धा जेव्हा अडचण येते त्यावेळेस आम्ही हक्काने ज्यांच्याकडे फोन लावतो आणि म्हणतो महाराज हा मुद्दा आमच्या समजत नाहीये, तुम्ही कृपा करून आम्हाला सांगा, आणि प्रेमाने त्यांनी समजवून द्यावा असे आमचे महाराज। विठाल विठाल
यांच्या रसाळवाणीतून आपण श्रीमद भागवताचा रसपान करत आहात आणि आजच्या तृतीय दिवसाची सेवा माझ्या वाटेला आपल्या सर्वांच्या वतीने प्राप्त झालेली आहे, आपल्या मंदिराच्या वतीने प्राप्त झालेली आहे। आणि ही सुंदर सेवा आज असताना आजच्या ज्या दात्यांचा उल्लेख केला पाहिजे, आजचे जे दाते आहेत, सकाळचा नाश्ता ज्यांच्याकडून आज तृतीय दिवस आहे, तृतीय दिवसाच्या या सेवेसाठी आपल्या सर्व भक्तमती माता आणि पिता यांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणांचा अत्यंत सुंदर असा अभंग आहे। जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये संतांचं नाम महात्म्य आपल्या समोर प्रगट करतात। देवाचं नाही बरं का, कोणाचं? संतांचं नाम महात्म्य प्रगट करतायत। म्हणजे काही सुज्ञ मंडळी होती, जी अभ्यासू मंडळी होती, का हो महाराज आज तुकोबराय संतांचं नाम महात्म्य वर्णन करतायत। अहो आम्ही तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण करणारी मंडळी आहोत, अभ्यास करणारी मंडळी आहोत। तुकोबरायांचं जीवन आम्ही पाहिलेलं आहे। तुकोबरायांचं जीवन हे एकविध स्वरूपाचं आहे। तुकोबराय स्वतः म्हणतात, एकविध आम्ही न धरू पालट, आम्ही एकविध आहेत, एकनिष्ठ आहोत आणि निष्ठावंत आहोत। कारण की भक्ताचा खरा धर्म सांगताना सुद्धा तुकोबराय म्हणतात, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म। निष्ठावंत भाव आहेत आणि असे निष्ठावंत असलेले तुकोबराय देवाशिवाय दुसरीकडे न जाणारे। कारण काय, देवाशिवाय एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एकच पांडुरंगाशिवाय दुसरं मनातही आणायचं नाही, अशी ज्यांची वृत्ती। नवे नवे एक गाव आम्ही विठोबाचे नामे, एक गाव आम्ही विठोबाचे नामे, एक गाव आम्ही विठोबाचे नामे, एक गाव आम्ही विठोबाचे नामे। आणि कापी नाम नाही आता, आणि कापी काम नाही आता, आणि कापी काम नाही आता। एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापी काम नाही आता। देवा आम्ही वागाणार सुद्धा एकाच विठोबाच, दुसरं काही आम्हाला नको। एक गाव आम्ही विठोबाचे, आपुला तो एक देव करून घ्यावा एकाविषयी। आणि त्या एकाविषयीच प्रेमाचा भाव धरणारा, आग्रहाचे भाव धरणारे तुकोबराय आज मात्र वर्णन करतायत संतांच्या नामाचं हे कसं। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल